नमस्कार, मी हनुमंत जोगदंड. आपण पाहतात BM न्यूज. देश रक्षणापासून पिढी घडवण्यापर्यंत मेजर अशोक चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास. सैनिक रत्न पुरस्काराने सन्मान. समाजासाठी खरे दिशादर्शक नेतृत्व. समाजासाठी जगणारी माणसं विरळच असतात आणि अशीच एक प्रेरणादायी ओळख म्हणजे मेजर अशोक ज्ञानदेव चौधरी. सैनिक रत्न पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याचा गौरव झाला असून हा सन्मान केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नाही, तर सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीच्या विचारांचा सन्मान मानला जात आहे. मेजर अशोक चौधरी यांनी भारतीय सैन्य दलात हवालदार क्लार्क म्हणून तब्बल 19 वर्षे देशसेवा बजावत देशरक्षणाची जबाबदारी पार पाडली. देशाच्या सीमेचे रक्षण करतानाही त्यांनी शिस्त, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श घालून दिला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शिक्षण क्षेत्राची वाट निवडली आणि तब्बल 15 वर्ष शिक्षक म्हणून कार्य करत पिढी घडवणारे, देशाचे भविष्य निर्माण करणारे मार्गदर्शक म्हणून योगदान दिले. एकीकडे देशाची रक्षा करणारा सैनिक आणि दुसरीकडे देशाचे भविष्य घडवणारा शिक्षक, ही दुहेरी भूमिका त्यांनी तितक्याच निष्ठेने निभावली. महाराष्ट्रभर त्यांची ओळख बहुरंगी, लोकाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून आहे. सामाजिक, राजकीय, धार्मिक, कौटुंबिक कोणताही प्रसंग असो, सुखाचा किंवा दुःखाचा, मेजर अशोक चौधरी न चुकता त्या ठिकाणी उपस्थित राहतात. सर्वांच्या कामी पडणारा माणूस ही त्यांची ओळख लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे. विशेष म्हणजे आजी माजी सैनिक कुटुंबासाठी ते एक पालकच ठरले आहेत. जिथे अडचण दिसेल तिथे तात्काळ धावून जाणे, मदतीचा हात पुढे करणे आणि संकटात आधार बनणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले आहे. त्यांच्या या सेवेमुळे अनेक सैनिक कुटुंबांना आधार आणि विश्वास मिळाला आहे. संघटनात्मक पातळीवरही त्यांचे कार्य प्रभावी आहे. भारतीय जवान किसान पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्रिदल माजी सैनिक सेवा संघाचे कोर कमिटी अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत आणि सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे अधिकृत सभासद म्हणून त्यांनी हजारो सैनिक व त्यांच्या कुटुंबियाच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. आजच्या काळात जिथे स्वार्थ वाढत चालला आहे, तिथे माणुसकी जपणारे नेतृत्व म्हणून मेजर अशोक चौधरी यांच्याकडे पाहिले जाते.